सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की हा पेपर नक्की लीक कोणी केला होता. पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशननुसार महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील एका ऑथराइज्ड प्रिंटिंग प्रेसमधून हा पेपर चोरला गेला होता आणि हा पेपर चोरून एका व्यक्तीने एका सॉफिस्टिकेटेड गँगकडे पाठवला होता आणि हा पेपर मोबाईलच्या स्कॅनरनी स्कॅन नाही करण्यात आला, तर हा पेपर एका हाय डेफिनेशन पोर्टेबल स्कॅनरनी स्कॅन केला, जेणेकरून पकडले जाऊ नये म्हणून. एवढंच नाही तर इंटरनेटद्वारे डेटा ट्रान्सफर करत असताना तो डेटा ट्रॅक होऊ नये म्हणून यांनी नाशिकच्या एका आउटस्कटवर एक शॅडो सर्व्हर बनवला होता, जेणेकरून गव्हर्नमेंटची जी मॉनिटरिंग एजन्सी आहे ही यांना पकडू नये. त्यापुढे नाशिकच्या एका मेडिकल स्टुडंटने हा पेपर 1 लाख रुपयाला विकत घेतला. त्याची एक सॉफ्ट कॉपी बनवली आणि ती सॉफ्ट कॉपी गुडगावमध्ये 15 लाख रुपयाला विकली. गुडगावमध्ये ह्या पेपरमध्ये काही एक्स्ट्रा प्रश्न ऍड करण्यात आले आणि हँड रिटन गेस पेपर बनवण्यात आला, जेणेकरून कोणाला शकच होऊ नये. आणि एक्झामच्या 1 वीक अगोदर बरोबर म्हणजे 26 एप्रिल रोजी हा पेपर राजस्थानच्या 2 भावांना विकला गेला होता 30 लाख रुपयाला. त्यातला एक आहे मांगीलाल बिवाल, दुसरा आहे दिनेश बिवाल. त्यातला हा जो दिनेश बिवाल आहे ना, हा तिकडच्या सत्ताधारी पार्टीचा युथ विंगचा एक मेंबर आहे आणि त्याचे फोटो थेट तिकडच्या एज्युकेशन मिनिस्टर बरोबर असतात. आणि यांच्याच फॅमिलीमधून मागच्या वर्षी 4 लोकांनी नीट एक्झाम ही क्लिअर केली होती. त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की मागच्या वर्षी सुद्धा हा पेपर लीक झाला होता का. यानंतर हा पेपर राजस्थानच्या सिकरमध्ये एका एजंटला भेटला आणि त्याच एजंटनी जवळजवळ 700 स्टुडंटला हा पेपर विकला आणि तिथूनच सिकरमधूनच केरळच्या विद्यार्थ्याला तो पेपर भेटला आणि त्यांनी त्याच्या वडिलांना हॉस्टेलमधल्या मुलींना डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलं होतं.